गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। डॉक्टर रुचा सूरज रुपनर यांनी सांगोला येथील निवासस्थानी गुरुवारी 6 जून रोजी पहाटे 6:45 पूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। मयत रुचा या पंढरपुरातील ख्यातनाम राहिलेले ऑर्थोपेडिक तज्ज्ञ स्वर्गीय डॉक्टर संजय पाटील यांच्या कन्या होत्या। याबाबत शनिवार दिनांक 8 रोजी सांगोला पोलीस स्टेशन मध्ये मयत मुलीचा भाऊ ऋषिकेश संजय पाटील राहणार पंढरपूर यांनी फिर्याद दाखल केली आहे। डॉक्टर रुचा यांचा विवाह सांगोला येथील प्रसिद्ध फॅप्टेक उद्योग समूहाचे भाऊसाहेब रुपनर यांचे चिरंजीव डॉक्टर सूरज भाऊसाहेब रुपनर यांच्याशी झाला होता। ते सांगोला येथील फॅप्टेक इंजिनिअरिंग कॉलेज वसाहतीमध्ये राहत होते। ते दोघेही MD रेडिओलॉजिस्ट होते। त्यांचे पंढरपूर येथे गाडगेबाबा चौकात हॉस्पिटल असून तेथे ते वैद्यकीय व्यवसाय करीत होते। डॉक्टर सूरज यांची वागणूक व्यभिचारी होती। ते व्यभिचारी करत असताना पत्नी डॉक्टर रुचा रुपनर यांनी जाब विचारला असता त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देऊन तुला बघून घेतो अशी धमकी देत ते होते व ती दिली होती। तसेच सूरज यास त्याच्या व्यवसायासाठी MRI मशीनची गरज होती, ती विकत घेण्याकरता रुचा हिचे नाव असलेली पंढरपूर येथील जमिनीवर कर्ज काढून किंवा तुझ्या माहेरची लोकांकडून पैसे घेऊन ये अशी मागणी करीत होते असे दाखल फिर्यादीत नमूद केलाय। याबाबत माध्यमांशी बोलताना ऋषिकेश संजय पाटील यांनी माहिती दिली असून बहीण रुचा हिचा मानसिक आणि शारीरिक छळ होत होता। तिच्या नावे असलेल्या पंढरपुरातील प्लॉटवर कर्ज काढण्यासाठी तिचा छळ केला जात होता। तसेच पतीच्या बाहेरख्याली संबंधामुळे ती मानसिक तणावात होती। तरी सदर प्रकरणी गुन्हा दाखल होऊन देखील डॉक्टर सूरज रुपनर यांना अजूनही पोलिसांनी अटक केली नाही। त्याला तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा आम्ही योग्य पद्धतीने दाद मागू। तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करून जे दोषी आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। रुचा सूरज रुपनर ही माझी सख्खी बहीण आहे। तिचा विवाह डॉक्टर सूरज भाऊसाहेब रुपनर सांगोल्याचे फॅप्टेक कोऑपरेटिव्ह बँकेचे मालक त्यांचा मुलगा डॉक्टर सूरज रुपनर यांच्याशी झाला होता 2012 साली एप्रिलला। आता जवळपास 12 वर्ष झाली लग्नाला। तिने 6 जून त्याला पहाटे गळफास लावून आत्महत्या केली। पण हा खरं तर आत्महत्या नसून हा तिच्या सूरज रुपनर याच्या मानसिक छळाला आणि मारहाणीला त्रस्त होऊन केलेला आहे, तसा मर्डरच आहे खरं तर। काय तुमची मागणी काय? गुन्हा दाखल झालाय? गुन्हा दाखल केला आहे आम्ही आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी हीच आमची मागणी आहे। काय त्याची मागणी काय होती सूरजची? तो लोन ह्यासाठी तिला फार त्रास देत होता। तिच्या नावावर माझ्या वडिलांनी प्लॉट केला होता इथं पंढरपूरमध्ये, तर त्या प्लॉटवर लोन करण्यासाठी तो तिला खूप त्रास देत होता। तिने नकार दिल्यामुळे त्यानं मारहाण केली तिला। पोस्टमॉर्टममध्ये पण तिच्या गुडघ्यावर जे निशाण आहेत ते निशांमध्ये ते संशयास्पद दाखवलेले आहेत ते निशाण, आणि त्यानं त्या नवऱ्यानेच म्हणजे सूरज रुपनर यानेच मारहाण केलेली आहे तिला। आणि त्या रात्रीच्या ह्याच्यामुळं भांडणामुळं ती त्रस्त होऊन आणि आधीच्या पण त्रासाला त्रस्त होऊन तिने गळफास लावून घेतला। त्याचे तर एक बाहेर एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्स बऱ्याच वर्षापासून चालू होते। आणि ती एकदा घर सोडून आली होती 2022ला, पण केवळ मुलांकडं आणि दोन्ही परिवाराच्या प्रतिष्ठेलाकडे बघून आम्ही तिला समजावून म्हणजे पाठवलं आणि ती पण तयार झाली जायला। नंतर पण आम्ही एकदा घ्यायला गेलो होतो आम्ही सगळे मिळून, म्हणजे काका, माझा चुलत भाऊ, सगळे आम्ही मिळून त्यांना घ्यायला गेलो। तेव्हाही असं झालं, समजूत काढून माफी मागून वगैरे त्या भाऊसाहेब रुपनर यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की यापुढे काही असं होणार नाही, मी काळजी घेईन त्याची पूर्णपणे। पण असं काही झालं नाही। तो परतही तिला त्रास देत होता।
तिचा मानसिक छळ करतच होता रोज तिला काही ना काही मेंटल टॉर्चर तिचं रोज चालूच होतं आणि मारहाण पण चालूच होती. ज्या दिवशी आत्महत्या केली त्याच्या आदल्या दिवशी काही चर्चा झाली होती बहिणीबरोबर? नाही, आदल्या दिवशी आमची काही बोलणं नाही झालं कुणाशी. वगैरे काही सांगितलं? त्या आठवड्यात झालं होतं आणि ह्याच विषयी झालं होतं, लोन विषयी. आणि मी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं की काही होऊ दे, तू सह्या करू नकोस लोनवर. आणि तिची बिलकुल तयारी नव्हती आणि ती म्हणाली मला हे खूप प्रेशर करत आहेत, मला खूप मेंटली प्रेशर करत आहेत सगळे मिळून घरात लोनवर सह्या करण्यासाठी. पोलिसांबद्दल काय संशय आपल्याला? पोलिसांची आमची इच्छा एवढीच आहे की पोलिसांनी ट्रान्सपरन्सी ठेवावी त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन्समध्ये. आता आम्ही 8 जूनला FIR दाखल केलेली आहे, अजूनही त्याला अटक झालेली नाही आहे. लवकरात लवकर अटक व्हावी आणि नाहीतर आम्ही सगळे नातेवाईक मिळून आम्ही तीव्र आंदोलन करू त्याच्यावर.